आता आपण यापुढील दुसरा महत्त्वाचा भाग समजून घेऊया. आजचा दुसरा पाठ, संविधान सभेच्या बैठका आणि महत्त्वाच्या समित्या. संविधान सभा स्थापन झाल्यानंतर प्रत्यक्ष संविधानाचे काम कसे सुरू झाले यावर MPSC पूर्वपरीक्षेत नेहमी प्रश्न विचारते. यात 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. ही पद्धत आपण फ्रान्सच्या संविधानाकडून घेतली होती, जिथे सर्वात ज्येष्ठ सदस्याला अध्यक्ष केले जाते. 2. कायमस्वरूपी अध्यक्ष 11 डिसेंबर 1946. पहिल्या बैठकीच्या 2च दिवसांनंतर म्हणजेच 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. तसेच H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णम्माचारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 3. मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी. संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. B.R. आंबेडकर हे होते. त्यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. या समितीत एकूण 7 सदस्य होते. आजचा सराव प्रश्न, डेली क्विज. आता या नवीन माहितीवर आधारित खालील प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 9. डिसेंबर 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. क. डॉ. B.R. आंबेडकर. ड. पंडित जवाहरलाल नेहरू. तुमचे उत्तर कमेंट चॅटमध्ये नक्की सांगा. आपण अशीच एक पायरी पुढे जाऊया.